नमस्कार. आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारचे फ्रेंच फ्राईज करून दाखवणार आहे. तुम्ही बटाट्याचे फ्रेंच फ्राईज अनेक वेळा खाल्ले असेल, पण आता तुम्ही भोपळ्याचे फ्रेंच फ्राईज करून खा. तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे मी एक भोपळा घेतला, त्याच्या साली काढून घेतल्या, पाठचा पुढचा देठ त्याचा कापून घेतलाय आणि याचे असे मीडियम 3 भाग करून घेतलेत. तर तुम्ही छोटा-मोठा जसा असेल त्या प्रकारात कापू शकताय. याच्यामधले बी आपल्याला काढून घ्यायच्यात आणि जो भाग आहे कडक तो भाग घ्यायचा आहे आपल्याला. याचे फ्राईज करून घेतलेत बघा. बऱ्याच वेळा आपल्या घरातल्या लोकांना भोपळा आवडत नसतो. त्या भाजीच्या ऐवजी तुम्ही असा करून दिला तर ते आवडीने खातील. इथे मी गरम पाण्यात 1 चमचा मीठ घातलंय आणि हे फ्राईज सर्व त्यामध्ये उकळून घेतले. आपल्याला याला जरा सॉफ्टपणा येईपर्यंत 5 ते 7 मिनिटं याला उकळून घ्यायचंय. बघू शकता छान सॉफ्ट झालेत. आता हे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचेत. त्याचं पाणी चांगलं सुकं होईपर्यंत आपण ते टिश्यू पेपरमध्ये ठेवायचे. आता बघू शकता इथे त्याचं पाणी सुकलंय. यावर मी कॉर्नफ्लॉवर घालून घेतलंय. जोपर्यंत त्याला छान कोटिंग येत नाही तोपर्यंत त्याच्यात थोडा कॉर्नफ्लॉवर आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता याची छान कोटिंग झाली. इथे मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं. त्यामध्ये हे एक-एक घालून आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत असे छान तळून घ्यायचे. जोपर्यंत ते क्रिस्पी होत नाहीत तोपर्यंत आपण याला तळून घ्यायचं. बघू शकता आता आपले फ्रेंच फ्राईज पूर्ण मी तळून घेतलेत. आता एका बाउलमध्ये सर्व काढून घेतले. यावर मी पाव चमचा मीठ, पाव चमचे चाट मसाला आणि पाव चमचा मिरची पावडर घालून घेतली. आता हे आपल्याला सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व मिक्स झाले. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि टोमॅटो सॉस किंवा शेजवान बरोबर हे खायचे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.